तुमच्या प्रोजेक्टचं नाव सांगा अगोदर. स्मार्ट असिस्टंट. तुमचे थांबा एक मिनिट. तर सांगा तुमचे 40 जणांचे नाव सांगा क्रमबद्ध. माझं नाव ओम मांढरे. माझं नाव श्लोक विनोद साखरवाडे. माझं नाव आराध्य मनोज भंडारे. तर आता हा तुम्ही जो प्रोजेक्ट बनवलेला आहे तुमच्या शाळेचं नाव होतं नवजीवन कॉन्व्हेंट इंग्लिश प्रायमरी स्कूल. साखरपूर. ठीक आहे. तर तुमच्या प्रोजेक्टचं जे नाव सांगितलेलं तुम्ही, तर या प्रोजेक्टचा उपयोग काय? सर बघा, आपल्या देशात एकही असे कोणते असिस्टंट बनलं नाही जे लोकांना गाईड करू शकते. यासाठी आम्ही एक असा असिस्टंट बनवला आहोत जो एक नाही तर 3 मोडच्या ट्रान्समिशनला चालू शकते. सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये व्हॉइस असिस्टंट आहे. याच्यामध्ये आम्ही पायथनचा उपयोग केला अजून याच्यामध्ये आज पायथनमध्ये एक नवीन गुगलचा मॉड्यूल आला आहे ज्याच्याने आम्ही AI नाही ह्या जो आहे आमचा असिस्टंट याला रन करू शकतो. आता जे डिसेबल लोक आहेत ज्यांना हात नाही राहत, फिजिकली चॅलेंज राहतात, त्यांच्यासाठी काय राहते, ज्यांना हात नाही राहत त्यांना कम्प्युटर यूज करणं जमत नाही. और आजच्या ह्या IT च्या युगामध्ये कम्प्युटर यूज करणं हा एक नीड बनून गेली आहे लोकांची. त्याच्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहोत. याच्यामध्ये आम्ही प्युपिलच्या मुवमेंटने कम्प्युटरला कंट्रोल करू शकतो. याच्यामध्ये आम्ही पायथनचे मॉड्यूल वापरलं आहोत ज्याच्याने ते इनपुट अजून सोबत असिस्टंटही वर्क करेल. आणि एक IT रिव्होल्युशन म्हणून आम्ही याच्यामध्ये हँड ट्रॅकिंग टाकलं आहोत ज्याच्याने आम्ही हँडच्या मुवमेंटने याला रन करू शकतो. तर हा करून दाखवतो का? हो. ऑपरेट करत आहेत हा मुलगा. पहा याची स्टेप्स पहा. हा पहिलं स्टेप काय आहे? सगळ्यात पहिले तर हा कोड जनरेट करावा लागेल. हा VS कोड मध्ये असिस्टंटनं आपला पाठवलाय. स्टार्ट आय पहा हा याला ऑर्डर देतो. स्टार्ट आय म्हणतोय. माईक लाग स्टार्ट हँड म्हणतोय. पहा स्टार्ट हँड ऑर्डर देतोय. तिथं ऑर्डर स्वीकारल्या पण जाते. सर ते स्टार्ट हँड. सर एक मिनिट चालू